हे आहे समृद्धी महामार्गावरती सिन्नर घोटीच्या दरम्यान जे पवनचक्की बसवलेले आहेत ते आहेत आणि छान असं वातावरण आहे इथं लोकेशनमधलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे, परंतु लोक एवढं चांगलं दृश्य सोडून लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. बघायला गेलं तर आता ऐकतं पण तेवढं महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखं आहे. आता हे बघा समृद्धी महामार्गावरून सरळ दिसते पवनचक्क्या वगैरे किती छान दिसतात. हे बघा मित्रांनो किती मस्त वाटते. मी इथं खरंच ॲक्च्युली इथं आज एक्सप्रेस असल्यामुळे थांबायला जमत नाही आहे, परंतु ठीक आहे थोडा वेळेस काही सेकंदासाठी थांबू शकता, परंतु काळजीपूर्वक थांबायचं पार्किंग लाईट वगैरे साईडला दाबून. पण असं खूप छान असं दिसते वरून. हे बघा हे सगळं शेत वगैरे आणि किती छान असे डोंगर आहेत. हे सिन्नर रोड सिन्नर आणि इगतपुरीच्या मध्ये आहे हे लोकेशन. खूप छान असं लोकेशन दिसते आणि त्या पवनचक्क्या खूप मोठ्या मोठ्या पवनचक्क्या अशा दिसतात बघा डोंगरावरती आहेत आणि खूप सुंदर असं हिरवळ असं वातावरण आहे. जिकडे तिकडे बघा तुम्ही तर हिरवंच हिरवा. हे बघा हा रोड आहे समृद्धी महामार्ग आणि थोडं फक्त इथं उभं राहायचं असलं तर काळजीपूर्वक उभं राहायचं, कारण गाड्या खूप स्लोप असल्यामुळे खूप वेगाने येतात गाड्या तिकडनं आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण शक्यतो थांबूच नका. रनिंगमध्ये काढू शकता तुम्ही. तर हे बघा हे इगतपुरी आणि तुम्ही सिन्नरवरून निघाल्याच्यानंतर इगतपुरीच्या मध्ये घोटीच्या दरम्यान असं खूप छान असं दिसते लोकेशन. असं एक फिलिंग येते समृद्धी महामार्गावरती. असं वाटतं की काय आपण कुठं दुबईचा रस्ता वगैरे आहे काय, परंतु मित्रांनो हा दुबई नसून एक समृद्धी महामार्ग आपल्या महाराष्ट्रातला आहे, जो की नागपूर मुंबई बनलेला आहे. आणि नक्कीच पावसाच्या दरम्यान खूप छान असं वातावरण इथं जमलेलं असतं. पावसाळा चालू सगळं जिकडे तिकडे ग्रीनरी असते आणि काही केलं तर हे कसारा इगतपुरी घाट आहे त्या दरम्यान बघा खूप छान असं दिसते. पावसाळ्यात तर अधिक चांगलं दिसते. काही पवनचक्की वगैरे ड्रायव्हिंगवर पण लक्ष दिलं पाहिजेत, कारण फास्ट लेन असतात. शक्यतो व्हिडिओ वगैरे काढायचं असलं तर एखाद्या कोणी बाजूला असलं त्यालाच सांगायचं, आपण हे करायचं नाही. हे बघा किती छान असं किती मोठा असं ब्रिजमध्ये केलेलं आहे या साईडला जाण्यासाठी मध्ये कनेक्टिव्हिटी. हे बघा मित्रांनो खूपच बढिया असं दिसते. ब्रिज मध्येच लावलेलं आहे. किती छान असं फिलिंग येते की बाहेर देशात आपण कुठेतरी आहोत का काय. दुबई बाहेरच्या देशाचे रस्ते आहेत, परंतु बाहेरचा देश नसून आपला एक महाराष्ट्रातील खूप छान असा रस्ता बनवलेला आहे. त्यामुळे गाड्या किती फास्ट वेगाने जातात, तर गाडी चालवत असताना पण काळजी घ्यावी, कारण 120च्या स्पीडनं बऱ्याचशा गाड्या अशा फास्ट गाड्या जातात आजूबाजूनं. आपण कधी ड्रायव्हिंग करताना मित्रांनो लेन कटिंग करायची नाही आहे, ओव्हर स्पीड ठेवायचा नाही आहे. शक्यतो लेन कटिंग करायचीच नाही, कारण सर्वात जास्त ॲक्सिडेंट हायवेवरती लेन कटिंगमुळे होतात. मग आता आपण कसं आणि एक स्पीड ठरवलेल्याप्रमाणे आपण स्पीड मेंटेन केलं पाहिजे. हे बघा पवनचक्की किती छान असे दिसते. वाव खूपच छान मित्रांनो. नक्कीच तुम्ही आले तर हा अनुभव घ्या. आणि पुढे पण मला वाटतं इगतपुरीच्या तिथे 8 किलोमीटर टनल आहे, ते तिकडे पण टनल क्रॉस केल्याच्यानंतर खूप छान असं हिरवळ डोंगर दिसते तिकडे कसारा घाट, जो की आपण कसारा घाट बोलतो तो. आणि एन्जॉय करा.